नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की काल दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी म्हणजेच की नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन वर्षातील पहिली कॅबिनेट बैठक जी आहे तर ती पार पडली आहे. आणि या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. आणि या बैठकीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही अतिशय महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत. तर महत्त्वाची माहिती म्हणजे की केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजची मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना समर्पित केली आहे. आणि सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे त्या योजनेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जी पीक विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेचं बजेट आता 69,515 कोटी रुपये करण्यात आलं आहे. त्यासोबतच DAP खताच्या अनुदानाबाबत दुसरा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. म्हणजे की आता शेतकऱ्यांना 50 किलोची DAP खताची जी पिशवी आहे तर ती पिशवी केवळ 1350 रुपयांना मिळत राहील. आणि या बैठकीमध्ये इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल फंड म्हणजे की FIAT तयार करून 800 कोटी रुपयांचं वाटपसुद्धा करण्यात आलं आहे. तर विशेष म्हणजे की जे आपले केंद्रीय मंत्री आहेत तर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव पुढे म्हणाले की PM पीक विमा योजना जी आहे तर ती एकूण प्रीमियमच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी योजना आहे. आणि 23 राज्ये त्यासोबत केंद्रशासित प्रदेशामधील 20 सूचीबद्ध विमा कंपन्यांना पेरणीपासून कापणीपर्यंत पिकांसाठी सर्वसमावेशक संरक्षण हमी देत आहे. आणि नवीन निर्णयामध्ये पीक जीवन चक्रादरम्यान शेत स्तरावर क्षेत्रीय स्तरावर पीक नुकसान समाविष्ट आहे. आणि यापूर्वी तहसील किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये पिकांचं नुकसान जे आहे तर ते नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई दिली जात होती. आणि त्यामुळे अनेक वेळा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. परंतु स्थानिक पातळीवर विमा संरक्षण क्षेत्राच्या व्याप्तीत सुधारणा झाल्यामुळे आता नुकसान भरपाई मिळणं सोपं होणार आहे. त्यासोबतच पीक विमा योजना जी आहे ती नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे हवामानाचं नुकसान देखील आता कव्हर होणार आहे. त्यासोबतच पेरणीच्या वेळी अतिउष्णतेमुळे किंवा कडाक्याच्या थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाला तर त्याची सुद्धा भरपाई दिली जाणार आहे. आणि आता पीक विम्याचं भरणा आहे तो सुद्धा पूर्वीप्रमाणेच असणार आहे. परंतु यामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढणार आहे. त्यासोबतच दुसरा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली मोठी भेट म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये DAP खत देण्यासाठी अतिरिक्त अनुदानासाठी 3,850 कोटी रुपयांची एक रकमी विशेष पॅकेज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. आणि यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना 50 किलो युरियाच्या बॅगमागे 1350 रुपये एवढ्या बॅग आहे तर ती मिळत राहणार आहे. आणि ज्याचा अतिरिक्त भार आहे तर तो आता केंद्र सरकार उचलणार आहे. त्यासोबतच केंद्र सरकारनंतर आपल्या राज्य सरकारने सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे की आपल्या राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनामध्ये जी दिरंगाई होत होती तर दिरंगाई किंवा जो काही विलंब आहे तर तो विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि तो म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे आता DBT थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करून कालावधी टाळण्याचा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहेत. आणि मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तेथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना योजनांचे पैसे मिळतात. आणि त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागतात. आणि जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रमुखांसोबत नियमित आढावा बैठक घेऊन प्रकल्प विकास कामांना वेग देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. आणि सह्याद्रीवर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आणि त्यावेळी त्यांनी हे जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि सामाजिक न्याय विभागाच्या 100 दिवसाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आणि योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. त्यासोबत शासकीय वसतिगृह आणि इमारतीची आवश्यक दुरुस्ती करावी. त्यासोबत वसतिगृहात सोयी वेळेत मिळतील याची खात्री करावी. तसेच त्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी. त्यासोबत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावेळी आधी विकास मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजनांसाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT तात्काळ लागू करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आणि विशेष म्हणजे की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी महाराष्ट्र शासनाचा हा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. आणि या प्रकल्पाचे काम जे आहे ते वेगाने सुरू असून प्रकल्प विकास कामांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी त्यासोबत पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेण्यास सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भात अहवाल येत्या 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आला असेल. तसेच जल जीवन मिशन ही सुद्धा महत्त्वाकांक्षी योजना आणि या योजनेमध्ये राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी सुद्धा एक कामे मिशन मोडवर करून योजना पूर्ण करावी अशा प्रकारची
निर्देश यावेळी देण्यात आलेले आहेत। त्यासोबत राज्यातील निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा यांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने जी संजय गांधी योजना आहे तर ती 1980 पासून राबवली जात आहे आणि या योजनेअंतर्गत आता 1500 रुपये एवढं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट DBTद्वारे देण्यात येत आहे। आणि श्रावणबाळ ही योजना जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्र सरकारने वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर जे आहे तरी 65 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे। आणि आता या दोन्ही योजनांचे पैसे जे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। DBTद्वारे हे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशा प्रकारे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यासोबत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आल्या होत्या, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यात। तर आपल्या जास्तीत मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ, ही माहिती, अपडेट नक्कीच शेअर करा। चॅनल जर नवीन असेल ताबडतोब त्याचा चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।